नमस्कार फ्रेंड्स. या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन शुल्क तसेच पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे काही जीकेचे तसेच ट्रेंडिंग अफेअरचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. लगेच व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. प्रश्न आहे बघा पहिला, हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजला जातो? मिलीबार, किलोवॅट, किलोग्रॅम, मेगावॅट. तर मित्रांनो, हवेचा दाब हा मिलीबार या परिमाणामध्ये मोजला जातो. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. उत्तरे कमेंट करत चला जेणेकरून तुमची रिव्हिजन होत जाईल. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. प्रश्न दुसरा आहे, भारताचे डॅश डॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश आणि पंतप्रधान. तर मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पर्याय क्रमांक बी, उपराष्ट्रपती हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? महात्मा गांधी, पंडित नेहरू, विनोबा भावे, लोकमान्य टिळक. तर मित्रांनो, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे हे होते. मित्रांनो, विनोबा भावे यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये बघा, 1958ला त्यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार मिळालेला होता. 1958ला. तर मित्रांनो, रॅमन मॅग्सेसे मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर विनोबा भावे हे रॅमन मॅग्सेसे मिळवणारे पहिले भारतीय आहेत. कधी मिळाला आहे? तर 1958ला मिळालेला आहे. त्यानंतर बघा, 1983ला त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. मरणोत्तर मिळालेला आहे 1983ला. मित्रांनो, रॅमन मॅग्सेसे पुरस्काराबद्दल बघा, एक प्रश्न विचारला जातो, आशियाचा नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. लक्षात असू दे, आपले मूळ उत्तर आहे विनोबा भावे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, पृथ्वीचे फुफ्फुस असे कोणत्या जंगलास म्हटले जाते? TCSने विचारलेला प्रश्न आहे. पश्चिम घाट, ॲमेझॉन जंगल, ऑस्ट्रेलिया जंगल, आफ्रिका जंगल. तर मित्रांनो, पृथ्वीचे फुफ्फुस असे ॲमेझॉन जंगलास म्हटले जाते. पर्याय क्रमांक बी, ॲमेझॉन जंगल हे योग्य उत्तर असणार आहे. ॲमेझॉन जंगल कोणत्या देशात आहे विचारलं तर ब्राझील देशामध्ये आहे. इतर देशही त्यांनी कव्हर केले आहेत, मात्र ब्राझील देशात जास्त आहे. आणि खंड विचारला तर दक्षिण अमेरिका हे योग्य उत्तर असणार आहे. आपलं मूळ उत्तर आहे ॲमेझॉन जंगल. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा छापण्याचा निर्णय PM मोदींनी घेतलेला आहे? भारतीय भूदल, भारतीय वायुसेना, भारतीय नौदल, महाराष्ट्र पोलीस. तर मित्रांनो, भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा छापण्याचा निर्णय हा PM मोदींनी घेतलेला आहे. तर मित्रांनो, भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो? 4 डिसेंबरला साजरा केला जातो. मित्रांनो, भारतीय नौदलाच्या प्रमुखास काय म्हटले जाते? ॲडमिरल असे म्हटले जाते. सध्याचे ॲडमिरल कोण आहेत? तर R हरिकुमार आहेत. कितवे? 25वे. R हरिकुमार हे सध्याचे ॲडमिरल आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्र केसरीबाबत चुकीचा पर्याय कोणता आहे ते ओळखा. 64वा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, 65वा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, 66वा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख. वरील सर्व बरोबर. तर मित्रांनो, या ठिकाणी वरील सर्व बरोबर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 64वा पृथ्वीराज पाटील, 65वा शिवराज राक्षे आणि 66वा सिकंदर शेख हे सर्व महाराष्ट्र केसरीबाबत योग्य पर्याय आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? नीरज चोप्रा, PT उषा, अजय मिश्रा, नरेंद्र मोदी. तर मित्रांनो, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सध्या PT उषा या आहेत. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था महाराष्ट्रात कोठे आहे? संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई. तर मित्रांनो, राज्य विज्ञान शिक्षण संस्था ही महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक बी नागपूर
आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, फिलिस्तीन या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? मित्रांनो, आता इस्रायल आणि फिलिस्तीन किंवा इस्रायल आणि गाझापट्टीमध्ये जे काही युद्ध चालू आहे हमास विरोधात, तर त्यामुळे फिलिस्तीनचे पंतप्रधान विचारले जाऊ शकतात. मोहम्मद अल नासिर, इस्माईल हानिया, मोहम्मद श्टाये, मोहम्मद अब्बास यापैकी फिलिस्तीन या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक सी, मोहम्मद श्टाये हे फिलिस्तीन या देशाचे पंतप्रधान आहेत. इस्रायलचे विचारले तर कोण आहेत? बेंजामिन नेतन्याहू. बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि फिलिस्तीनचे जर विचारले तर मोहम्मद श्टाये. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचे महान्यायवादी सध्या कोण आहेत? आर व्यंकटरमणी, हरीश साळवी, के के वेणुगोपाल आणि मुकुल त्यागी. तर मित्रांनो, भारताचे महान्यायवादी सध्या आर व्यंकटरमणी हे आहेत. पर्याय क्रमांक ए, आर व्यंकटरमणी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आर व्यंकटरमणी हे भारताचे 16वे महान्यायवादी आहेत. 15वे कोण होते? के के वेणुगोपाल यांची जागा आर व्यंकटरमणी यांनी घेतलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, झोंबी या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, पुस्तकावर नेहमी TCS भर देत असते. तर झोंबी हा अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे, केशवसूत, आनंद यादव, कुसुमाग्रज. तर मित्रांनो, या ठिकाणी आनंद यादव हे झोंबी या कादंबरीचे लेखक आहेत. लक्षात असू द्या, आनंद यादव. त्यानंतरचा प्रश्न आहे, दंतक्षय रोखण्यासाठी खालीलपैकी कोणते खनिज द्रव्य महत्त्वाचे ठरते? सोडियम, आयोडीन, लोह, फ्लोरीन. तर मित्रांनो, दंतक्षय रोखण्यासाठी या ठिकाणी फ्लोरीन हे खनिज द्रव्य अतिशय महत्त्वाचे असते. पर्याय क्रमांक डी आपले योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न, 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार हा नर्गिस मोहम्मदी यांना मिळाला. शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या शहरात प्रदान केला जातो? TCSने विचारलेला प्रश्न आहे याआधी. तर बघा, शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या शहरात प्रदान केला जातो? पॅरिस फ्रान्स, स्टॉकहोम स्वीडन, न्यूयॉर्क अमेरिका, ओस्लो नॉर्वे. तर मित्रांनो, शांततेचा नोबेल पुरस्कार हा ओस्लो, नॉर्वेमधील ओस्लो या शहरामध्ये प्रदान केला जातो. पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, नोबेल पुरस्कार कोणत्या देशातर्फे दिले जातात विचारलं जातं, तर स्वीडन या देशातर्फे दिले जातात. पॅरिस फ्रान्सबद्दल तर आपण विचार केला तर येणाऱ्या 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा या पॅरिसमध्ये पार पडणार आहेत, फ्रान्समधील पॅरिसमध्ये. लक्षात ठेवा, आपलं मूळ उत्तर असणार आहे ओस्लो, नॉर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता? प्रश्न नव्हता होता नीट वाचायचं. या ठिकाणी नव्हता, कोणाचा समावेश नव्हता असं विचारण्यात आलेलं आहे. मोरो त्रिंबक पिंगळे, कान्होजी आंग्रे, हंबीरराव मोहिते, निराजी रावजी यापैकी कोणाचा समावेश महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये नव्हता? तर पर्याय क्रमांक बी, कान्होजी आंग्रे यांचा समावेश नव्हता महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये. या ठिकाणी मोरो त्रिंबक पिंगळे हे कोण होते? तर मुख्य प्रधान किंवा पंतप्रधान होते. महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये मुख्य प्रधान होते मोरो त्रिंबक पिंगळे. हंबीरराव मोहिते कोण होते? तर सरसेनापती किंवा सेनापती किंवा सरनौबत या तिन्ही पर्याय जर विचारले तर हंबीरराव मोहिते हे होते. आणि निराजीरावजी कोण होते? तर न्यायाधीश होते. हे तिन्ही पर्याय महाराजाच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये होते. कान्होजी आंग्रे हे नव्हते, म्हणून आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कान्होजी आंग्रे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हाडांमध्ये कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? 60%, 50%, 40%, 30%. तर मित्रांनो, हाडांमध्ये कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण हे 60% असते. पर्याय क्रमांक ए, 60% आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मानवी शरीरामध्ये हिमोग्लोबिन कशाचे कार्य करत असते? लोह तयार करणे, ऑक्सिजनचे वहन करते, जीवाणूंचा नाश करते, यापैकी नाही. तर मित्रांनो,
मानवी शरीरामध्ये हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे वहन करण्याचे कार्य किंवा ऑक्सिजनचे वहन करते. पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. प्रश्नांची क्वालिटी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोज असे व्हिडिओ पाहायला मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास चालू राहू द्या. धन्यवाद.